ही अधिपतीची जन्मदात्री आई नाही. या घराला शिक्षणाची परंपरा होती, कलेची जाण होती. कारण चारुलता ही MA लिटरेचर होती. तिला वाचनाची पुस्तकांची आवड होती. तिला वाटायचं अधिपती उच्च शिक्षित व्हावाच, पण तो एक चांगला माणूस व्हावा. भुवनेश्वरीनं एके दिवशी तिचा कोणीतरी डॉक्टर आणला. त्यानं माझ्या आधीच्या गोळ्या बंद केल्या आणि त्याच्या नवीन गोळ्या सुरू केल्या. त्या दिवशी त्या बाईला त्यानं जे मानाचं स्थान दिलंय ते मला नाही वाटत त्याची सख्खी आई वरून आली तरी तिला तो देईल. तिच्या पाठोपाठ तिची ती नतद्रष्ट बहीण आली, तिची आई आली. तिची आई खरंच चांगली बाई आहे. अहो सांगितलं ना, आईसाहेबांनी काम दिलंय ते केलं पाहिजे. आधी आईसाहेब, नंतर बाकी सगळं. सुनबाई, चहा उकळला ना? हां. काय झालं? कुठं हरवलीस? नाही, काही नाही. बर, चहा झाला ना? हो. वत कपात, मी जावई बापासून देऊन येते. आजी, मी देऊ का चहा? असं म्हणतेस? हां, मी देते चहा. तुम्ही आराम करा. हां, ठीक आहे, जा. तुम्ही पण घ्या ना चहा. हे घ्या. थँक्यू आजी, मी तुमची खूप आभारी आहे. हा ग बया, हे काय आणि मधीच माझं कसलं आभार? आजवर चारुहास सरांची एवढी काळजी घेतलीत, इतकं केलं त्यांच्यासाठी, त्यांच्याशी चांगलं वागलात, त्याबद्दल थँक्यू. हा मास्तरीन बाई, बोला की. हा अधिपती, कुठे आहात तुम्ही? घरात. घरात? कधी आलात तुम्ही? मला दिसलाच नाही. हा, आता मगाशी आलो. अच्छा, मला माहीतच नाही. हा, तुम्ही नव्हताच ना खोलीत, मी येऊन गेलो. आत्ता कुठे आहात? आईसाहेबांच्या खोलीत आहे. अधिपती, तुम्ही बाहेर या प्लीज, हॉलमध्ये या. का? मला भेटा. हा हा, बरं आलो. आत्ता या, लगेच. नाही, जरा वेळ थांबा की जरा. आत्ता. काय एवढं काय? मला बोलायचंय, खूप महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. एकतर कालपासून तुम्ही मला वेळच देत नाही आहात. कामात होतो मी कालपासून. पण आत्ता फ्री आहात ना? मग बाहेर या लगेच प्लीज. हा, आलो आलो. जरा आईसाहेबांसंग बोलतोय, जरा दम धरा, येतो. ठीक आहे, थांबा, मीच येते आता. अधिपतीवर प्रेम असल्याचं ते भासवते ना, त्याचं कारण माहितीये? ती त्याची आई नाही. या बाईने माझ्यापासून माझ्या मुलाला तोडलं, माझ्या बायकोचं स्वप्न तोडलं. आता तू घाबरू नकोस, तू लढ. तुला जिथे बोलावंसं वाटेल तिथे बोल. सरकार गोळ्या. अधिपती, तुम्ही समजून घ्या ना, त्या तुमचा वापर करतायत. त्यांनी खरंच तुम्हाला जखडून ठेवलंय त्यांच्या स्वार्थासाठी.
आम्हाला कशाला जकडून ठेवतील आईसाहेब? आणि काय म्हणला तुम्ही? मायेचा दिखावा? मापात बोला जरा. मी बायको आहे म्हणून आईसाहेबांविषयी काय पण बोलला ना, खपून घेणार नाही मी. आमच्या आईसाहेबांसारखी माया आजवर आमच्यावर कुणीच केली नाही. अधिपती आणि काय बोलताय तुम्ही? तुमचे शब्द काळीच जाळतात हो मास्तरीन बाई. असं नका बोलू, कधीच नका बोलू. लई माया केली त्यांनी आमच्यावर. अधिपती ती माया नव्हती. मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करते. तो स्वार्थ होता, सूड होता. बस मास्तरीन बाई, लई बोला तुम्ही. आता एक शब्द ऐकून घेणार नाही मी. ऐकावं लागेल, कारण आता मला सगळं कळलंय. काय कळलंय? हेच ती भुवनेश्वरी मॅडम भुवनेश्वरी आई नाहीये. आई नाहीये. ही अधिपतीची जन्मदात्री आई नाही. या घराला शिक्षणाची परंपरा होती, कलेची जाण होती. कारण चारुलता ही MA लिटरेचर होती. तिला वाचनाची, पुस्तकांची आवड होती. तिला वाटायचं अधिपती उच्च शिक्षित व्हावाच, पण तो एक चांगला माणूस व्हावा. भुवनेश्वरीनं एके दिवशी तिचा कोणीतरी डॉक्टर आणला. त्यानं माझ्या आधीच्या गोळ्या बंद केल्या आणि त्याच्या नवीन गोळ्या सुरू केल्या. त्या दिवशी त्या बाईला त्यानं जे मानाचं स्थान दिलंय ते मला नाही वाटत त्याची सख्खी आई वरून आली तरी तिला तो देईल. तिच्या पाठोपाठ तिची ती नतद्रष्ट बहीण आली, तिची आई आली. तिची आई खरंच चांगली बाई आहे. अहो सांगितलं ना हो, आईसाहेबांनी काम दिलंय ते केलं पाहिजे. आधी आईसाहेब, नंतर बाकी सगळं. सुनबाई, चहा उकळला ना व? हां. काय झालं? कुठं हरवलीस? नाही, काही नाही. बर, चहा झाला ना व? हो. वत कपात. मी जावई बापासून देऊन येते. आजी, मी देऊ का चहा? असं म्हणतेस? हां, मी देते चहा. तुम्ही आराम करा. हां, ठीक आहे, जा. तुम्ही पण घ्या ना चहा. हे घ्या. थँक्यू आजी, मी तुमची खूप आभारी आहे. अगं बया, हे काय आणि मधीच? माझं कसलं आभार? आजवर चारुहास सरांची एवढी काळजी घेतलीत, इतकं केलं त्यांच्यासाठी, त्यांच्याशी चांगलं वागलात, त्याबद्दल थँक्यू. हा मास्तरीन बाई, बोला की. हा अधिपती, कुठे आहात तुम्ही? घरात. घरात? कधी आलात तुम्ही? मला दिसलाच नाहीत. हा, आता मगाशी आलो. अच्छा, मला माहीतच नाही. हा, तुम्ही नव्हताच ना खोलीत, मी येऊन गेलो. आत्ता कुठे आहात? आईसाहेबांच्या खोलीत आहे. अधिपती, तुम्ही बाहेर या प्लीज, हॉलमध्ये या. का? मला भेटा. हा हा, बरं आलो. आत्ता या, लगेच. नाही, जरा वेळ थांबा की जरा. आत्ता. काय एवढं काय? मला बोलायचंय, खूप महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. एकतर कालपासून तुम्ही मला वेळच देत नाही. कामात होतो मी कालपासून. पण आत्ता फ्री आहात ना? मग बाहेर या लगेच प्लीज. हा, आलो आलो. जरा आईसाहेबांसंग बोलतोय, जरा दम धरा, येतो. ठीक आहे, थांबा, मीच येते आता. अधिपतीवर प्रेम असल्याचं ते भासवते ना, त्याचं कारण माहितीये? ती त्याची आई नाही. या बाईने माझ्यापासून माझ्या मुलाला तोडलं, माझ्या बायकोचं स्वप्न तोडलं. आता तू घाबरू नकोस, तू लढ.
तुला जिथे बोलावं असं वाटेल तिथे बोल. सरकार गोळ्या. अधिपती तुम्ही समजून घ्या ना, त्या तुमचा वापर करतायत. त्यांनी खरंच तुम्हाला जखडून ठेवलंय त्यांच्या स्वार्थासाठी. आम्हाला कशाला जखडून ठेवतील आई साहेब? आणि काय म्हणला तुम्ही? मायेचा दिखावा? मापात बोला जरा. मी बायको आहे म्हणून आई साहेबांविषयी काय पण बोलला ना, खपून येणार नाही मी. आमच्या आई साहेबांसारखी माया आजवर आमच्यावर कुणीच केली नाही. अधिपती आणि काय बोलताय तुम्ही? तुमचे शब्द काळीच जाळतात हो मास्तरीन बाई. असं नका बोलू, कधीच नका बोलू. लई माया केली त्यांनी आमच्यावर. अधिपती ती माया नव्हती. मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करते. तो स्वार्थ होता, सूड होता. बस मास्तरीन बाई, लई बोला तुम्ही. आता एक शब्द ऐकून घेणार नाही मी. ऐकावं लागेल, कारण आता मला सगळं कळलंय. काय कळलंय? हेच हेच की भुवनेश्वरी मॅडम भुवनेश्वरी आई नाहीये. खऱ्या आई नाहीये. आमच्या मायेची पारख ही पोरगी करणार अधिपती? या कुणी बसवलं जजच्या खुर्चीवर? ही काल आलेली पोरगी ठरवणार काय आम्ही तुमच्या आई साहेब आहोत की नाही ते? मॅडम मी काय चुकीचं बोलले? मी जे सत्य आहे तेच बोलले. सत्य तुम्हाला काय माहित सुनबाई? आ मला कळलंय आता सगळं. तुम्हाला कळलंय तेवढं सत्य नाही. ओके मॅडम, मला तुमच्या वयाचा मान ठेवायचा आहे. मी आता काही बोलत नाही. बोलणार नाही कशा पायी? हा बोला की. नाही नको. ते बोला, कळू दे आम्हाला तुमचं सत्य कळू दे. ते तुम्ही ऐकलं आहेच ना मॅडम. पुण्यांदा सांगा, पुण्यांदा सांगा. आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचंय काय कळलंय तुम्हाला. हा ठीक आहे. तुम्ही केवळ अधिपतींच्या आईसारख्या दिसता म्हणून काही दिवसांच्या पाहुण्या बनून या घरात आलात आणि मग या घरात पाय रोवलेत. घरच्या मालकाला खोलीत कोंडून ठेवलं, घरातल्या मुलाला शाळेपासून दूर केलं कारण तुम्हाला सत्ता हवी होती. मान्य करा मॅडम, तुम्ही अधिपतींवर प्रेम नाही केलं. हो मास्तरीन बाई, उगाच कोणाचं तरी ऐकून काहीतरी बोलू नका. गप राहा तुम्ही आता. ताई थांबा थांबा, बोलू देता ना. वकू दे, सगळी गरळ वकू दे. मी गरळ नाही होकत आहे मॅडम. अधिपतींवर आम्ही प्रेम केलं नाही हे तुम्हाला कोणी सांगितलं हो? ब्रह्मदेवानं? तुम्ही हे कसं काय ठरवलं? मी नाहीच ठरवलंय मॅडम, हे तुमच्या वागण्याने ठरवलंय. जर तुमचं खरंच खरंच प्रेम असतं ना या घरावर, तर घराच्या मालकाला तुम्ही खोलीमध्ये अनेक वर्ष जायबंदी करून नसतं ठेवलं. जर तुमचं त्या मुलावर प्रेम असतं तर त्याला शाळेपासून तोडलं नसतं तुम्ही. तुमचं काम फक्त अधिपतींना सांभाळणं होतं, पण तुम्ही या घरात पाय रोवले, हे सगळं बळकावलं. मला माहिती. काय बोलताय मास्तरीन बाई? लय झालं तुमचं. तुम्ही आत्ताच्या आत्ता चालत्या व्हा. चालत्या व्हा तुम्ही. अधिपती, या घरची सून आहे मी. अधिपती, देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं या घरात लग्न करून आलीये मी. आपल्या घराबद्दल बोलायचा एवढाही हक्क नाहीये मला. म्हणजे आमचा हक्क नाही काय घरावर? कायदेशीर. कायद्याची भाषा बोलायला लागल्या तुम्ही. हद्द केलीत तुम्ही मास्तरीन बाई. मॅडम मी अशा ऐकणार नाही तुम्ही.
अक्षरा, बाळा, मला सांग, या क्षणाला तू चूक आहेस की बरोबर आहेस? यापेक्षा तू या घरची सून आहेस. तू एकटी आहेस जी या घराला वाचवू शकते. हे महत्वाचं आहे ना बाळा. कधी कधी वैयक्तिक मान अपमानापेक्षा व्यापक हिताला महत्व द्यावं लागतं आपल्याला. लक्षात घे अक्षरा, तू अधिपतीला खोलवर दुखावलंयस आज. त्याच्या मनातल्या देवळात जी देवीची मूर्ती होती ना, ती फोडलीयस तू. आता लवकर तो तुला माफ करणार नाही जोवर तू ती मूर्ती पूर्ववत जोडत नाहीस किंवा तसा प्रयत्न दाखवत नाहीस. पण आता अधिपतींच्या डोळ्यावर पट्टी आहे. त्यांना कळतच नाहीये काय खरं आहे काय खोटं आहे. त्याला समजावावं लागेल. तू जर आता ताणून धरलंस ना, सगळ्या गोष्टी त्या बाईच्या बाजूने होतील. आज ती बाई जर घरातून बाहेर गेली ना अक्षरा, तर अधिपती तिच्याबरोबर बाहेर जाईल. हेच केलंय त्यानं आजवर. ती इमोशनल ब्लॅकमेल करते, तू बघितलंस ना. आणि त्याचा परिणाम म्हणजे जे तिला हवं तेच घडतं प्रत्येक वेळेला. तू तुझ्या डोळ्यांनी बघितलेस त्याने तिच्या पायाला कशी मिठी मारली होती. अक्षरा, आज जे तू केलंयस ना, तीच चूक केली होती मी सुद्धा. अधिपती समोर तिच्याशी भांडलो, तिला नाही ते बोललो मी. परिणाम बघितलास? तिला घराबाहेर काढायला निघालो तर अधिपती तिच्याबरोबर बॅग घेऊन निघाला होता घराबाहेर. हो अक्षरा, आता ही त्याचीच पुनरावृत्ती होणार आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ती होऊ द्यायची नाहीये. मी वेड्यासारखा वागलो कारण माझ्या रागावरती कंट्रोल नव्हता अक्षरा. तुझं तसं नाहीये. तू शहाणी आहेस, समंजस आहेस, विचारी आहेस. आपल्याला थोडं धोरणीपणानं वागायला हवंय. बाई शिकलेली नसली ना तरी कावेबाज आहे. डोकं वापरते ती. कपटी बाई आहे आणि कटकारस्थान करण्यात तिचा हात कोणी धरू शकत नाही अक्षरा. तिला जर हरवायचं असेल तर ते तिच्या पद्धतीनंच हरवावं लागेल. आपल्याला ही डावपेच करावे लागतील अक्षरा. मी तुला एक गोष्ट सांगू? काय? तशीच वेळ आली ना तर अधिपती तुला सोडेल, तुमचं लग्न मोडेल, पण त्या भुवनेश्वरीला सोडणार नाही. तुम्ही काळजी करू नका. मी आहे तुमच्या बरोबर. मी नाही जाणार आहे घर सोडून. मी वचन देते तुम्हाला. मी शपथ घेऊन सांगते, मी कधीही या घराला किंवा अधिपतींना अंतर देणार नाही. अक्षरा, मी केलेली चूक तू करू नकोस. मी हारलो. तू जिंकून दाखव बाळा. तुझ्या रूपानं या घरात शिक्षण संस्कार पुन्हा नांदू देत. अडाणीपणाचं जे सावट या घरावरती पसरलंय ते तू दूर कर. माझ्या तुझ्याकडून अपेक्षा आहेत बाळा. तुमचा अपेक्षाभंग नाही होऊ देणार बाबा. मला माहितीये ह्या घरावर इतकी वर्ष अन्याय होत आलाय आणि होतोय. मला आता काही सहन करायला लागलं तरी चालेल, पण मी आता हा अन्याय थांबवेन. प्रॉमिस. उठा अधिपती, उठा. असं नका करू तुम्ही. मग तुम्ही बी असं नका करू. अधिपती, आम्हाला जाऊ द्या. आमचं ठरलंय. नाही, मग माझं बी ठरलंय. तुम्ही जर घर सोडून जाणार असेल तर मी बी येणार तुमच्या संग. आम्ही एकट्याच जाणार. असं कोण करते का आई साहेब? स्वतःच घर सोडून असं कोण जाते काय मला सांगा? अहो, हे घर आता आमचं नाही. बोलल्या की या मगाशी. किती वेळा तुम्हाला तेच सांगायचं. हे घर आमचं नाही. आता आमचं काय व्हायचं ते होऊ द्या. मॅडम, आता काय तुमचं आणखी? आमचं काय अजून अपमान करायचं राहिलंय? करा करा, आमचा अपमान करा. बोला काय बोलायचं ते. मालकी राहायचं तुम्ही या घरच्या. बोला. मॅडम, तुम्ही प्लीज कुठेही जाऊ नका. प्लीज थांबा. असं करू नका. मी काय बोलते ते ऐकून तरी घ्या. हे बघा, तुम्ही तर आता काही बोलूच नका. तुम्ही मगाशी जे काय बोललात ना त्यांनी आमचे कान तृप्त झाले. भरून पावलो आम्ही. बाद झाला आता. आता यापुढे तुम्ही काय बी बोलायचं नाही. आमचं ठरलंय. आम्ही जाणार. आय एम सॉरी मॅडम. काय म्हणलात? सॉरी.
आधी बोलायचं मग परत सॉरी म्हणायची कुठली पद्धत आहे मास्तरीन बाई? हा, तुम्हाला बोलताना कळलं नाही आपण कुणा संग बोलतोय, कसं बोलायला पाहिजे? सॉरी अधिपती. मॅडम सॉरी, मी तुम्हाला पण सॉरी म्हणते, माझं चुकलं. हो आईसाहेब, आईसाहेब जाऊ दे, त्यांची त्यांना चुकी कळल्या. आता तुम्ही मोठ्या मनानं माफ करून टाका की आता त्यासनी. हा, कुणीच मनात काही विषय ठेवायला नको. तुम्ही हे विषय सोडून द्या. आपण आता सगळेजण मनातनं काढून टाकूया. आईसाहेब माफ करून टाका तुम्ही त्यांना आणि तुम्ही घर सोडून जाऊ नका. ऐका माझं, ऐका की. जाऊ दे अधिपती, आमचं मन काही एवढं मोठं नाही आणि यांच्या माफी मागण्याला पण काय अर्थ नाही. सांगा यासनी, आता अडवू नका आम्हाला तुम्ही. मॅडम 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 प्लीज थांबा. माझं चुकलं, आय एम सॉरी. मी नाही करणार असं पुन्हा. आता रागाच्या भरात बोलले, मी परत नाही बोलणार मी असं. प्लीज जाऊ नका. आईसाहेब त्या चुकलं म्हणतात ना, माफी मागायला लागलेत की आता तुम्ही जाऊ नका. अधिपती सांगितलं नव तुम्हाला, काय बी झालं तरी आता आम्ही इथे थांबणार नाही. पाणी डोक्यावर न गेलंय. आई देवी समानच असते, मागा तुम्ही माफी. आईसाहेब वयानं मोठे आहेत, त्यांच्या वयाचा मान ठेवा, मागा माफी. मोठ्यांपुढे नाक घासलं तर काही बिघडत नाही. आणि त्या उगाच नाही सांगत तुम्हाला, चुकी तर तुम्ही केल्या नव आणि ती तुम्हाला मान्य बी आहे. मला बी नाही आवडलं तुम्ही आज जे काय बोललायचं. तुम्ही मागा, नाक घासून माफी मागा. अधिपती त्या काय माफी मागत नाहीत. आम्ही इथं थांबून काय बी उपयोग नाही. आम्ही जातो, तुम्ही शपथ सोडा, आम्हाला जाऊ द्या बाहेर. शपथ नाही सोडणार. कशाला तुम्ही विषय हार्ड करताय? हो मागा की हो माफी. अधिपती तुम्ही बाकी काय बोलू नका, तुम्ही माफी मागा हो. अधिपती त्या कशा आहेत हे आम्हाला कळून चुकलंय. नाही मागणार ते आमची माफी. जाऊ द्या तुम्ही आम्हासनी. शपथ सुटली म्हणा, आम्ही जातो. नाही नाही, मी शपथ नाही सोडणार. तुम्ही शपथ सोडत नाही, या माफी मागत नाही. आम्ही इथं उभं राहून काय करायचं? चला एवढा आडेल तट्टूपणा करताय तुम्ही, मागा की माफी. नाहीतर जावा माहेरी. मग या घरासाठी, अधिपतीसाठी, माझ्यासाठी तुला राहावं लागेल. तू आज जर या घरातून बाहेर गेलीस ना, तर पुन्हा कधीही कधीही या घरात परत येणार नाहीस. सुनबाई बोला लवकर. काय करताय? माफी मागताय का माहेरी जाताय? बोला पण श्री, लय वेळ घेतला तुम्ही. सॉरी मॅडम, मी माफी मागेन तुमची. नाक घासून. हो. मग घासा नाक आणि मागा माफी. बोला, हाय मंजूर. मंजूर. हा हाय मंजूर. झालं 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 झालं. उठा उठा उठा. झालं आईसाहेब, आता इथनं पुढे तुम्ही घर सोडून जायची भाषा कधीच करायची नाही. मी तुमची बॅग ठेवतो. झालं आता सर. सुनबाई, सत्य का सुख हे ठरवा आता. कारण जिथं सत्याला मोल नसतं तिथं सत्याची टिमकी वाजवायची नाही. आम्हाला इथं येऊन 25 वर्ष झाली.
तुम्हाला अजून 1 वर्ष पण झालं नाही, लहान आहेसा तुम्ही, इथं सांभाळूनच राहा. आजवर मला असं वाटायचं की हे आईचं अंधळ प्रेम आहे. पण आता कळून चुकलंय. हा आईपणाचा दिखावा आहे, मुखवटा आहे. आणि बिचारे अधिपती या जाळ्यात अडकलेत. त्यांना बाहेर काढणं सोपं नाहीये, पण मला हे करावंच लागेल. चुकीचा धडा गिरवलाय भुवनेश्वरी मॅडम. पण मी हाडाची शिक्षिका आहे. चुकलेल्या विद्यार्थ्याला योग्य वळणावर कसं आणायचं हे मला चांगलंच माहिती आहे. आणि ते केल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही. त्यासाठी मला झुकावं लागलं, वाकावं लागलं तरी चालेल. आता मला काय वाटतं, यापेक्षा अधिपतींची सही सलामत सुटका करणं जास्त महत्वाचं. बिचाऱ्या अधिपतींना निरक्षर ठेवून भुवनेश्वरी मॅडमनी त्यांच्या आयुष्याशी खेळ केला. पण आता बस झाला खेळ. डोक्याचा खेळ करायचा ना भुवनेश्वरी मॅडमना. आता त्यांना कळेल, शिकलेला माणूस जेव्हा डोकं वापरतो तेव्हा काय होतं ते. ही बॅग आत्ताच्या आत्ता मोकळी कर. तुम्ही लक्षात ठेवा, ही बॅग आता परत कधीच भरायची नाही. अधिपती, आम्ही हे सगळं मुद्दामून नाही हो केलं. नाही हो, तुमची काही सुद्धा चूक नाही आई साहेब. बरं जाऊ दे की आता तो विषय सोडा. जाऊ दे, तुम्ही आराम करा. धनाजीला सांग जेवणाचं बघ म्हणा. तुम्ही आराम करा. वय सांग. मी आलो जरा. तुम्ही रागाला नव्ह ना आमच्यावर? तुमच्यावर कशाला रागवी आई साहेब? नाही म्हणजे आम्ही सुनबाईंना नाक घासून माफी मागायला लावली म्हणून? नाही, त्यांची चूक झाली होती, माफी तर मागायला पाहिजे ना. जाऊ दे, तो विषय सोडा की तुम्ही. जाऊ दे, सोडा. मी आलो, तुम्ही बसा. मी जाऊ ना? ते मोकळ कर म्हणा. आई तू का गप आहेस? विचार करते कसला? सुनबाईचा. मला वाटलं नव्हतं ती असं काय करल, तुला एवढं बोलल. सुनबाई दिसतात तितक्या साध्या नाहीत. उलट आज त्यांनी जे केलं ते बरंच केलं. सगळे पत्ते उघडले त्यांनी. आता आम्हाला काय बी टेन्शन नाही. म्हणजे त्या जेव्हा घरातल्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत होत्या तेव्हाच आम्हाला भीती वाटत होती. ह्या कधीतरी काहीतरी करणार म्हणून भीती वाटायची की सगळं जर ह्यांना कळलं तर काय होईल, कुठल्या कुठे जातील गोष्टी. आम्ही हे सगळं कसं हाताळू या विचारानं आम्हाला झोप नाही लागायची. पण आता सगळ्यांना सगळं कळलं आहे. आता आम्हाला कशाची बी भीती नाही. यांना कसं कन्व्हिन्स करू मी? नाही काय आहे, महिन्याभराच्या आत जर अधिपतींनी तुमच्या बहिणीला माहेरी आणून सोडलं तर त्याचं क्रेडिट काही तुम्हाला मिळणार नाही आणि पैसे पण मिळणार नाही. माझ्याकडे 1च महिना वेळ आहे. आम्ही देवकी नाही, पण आम्ही यशोदेसारखं प्रेम केलंय अधिपतींवर. आमची सगळी उमेदीची वर्ष आम्ही अधिपतींसाठी वाहिली. त्याचं काय बी मोल नाही काय. या नात्यातून आम्हाला बायकोचा, घरच्या बाईचा, अधिपतींच्या आईचा मान पाहिजे होता. पण अधिपतीच्या बापानं आम्हाला लाथाडलं. ते आम्ही अडाणी म्हणून, आमची लायकी नाही म्हणून लाथाडलं. आमचं शिक्षण नाही, वाचन नाही, आम्हाला संगीताची आवड नाही म्हणून काय आम्हाला जगण्याचा हक्क नाही का, असा सवाल जेव्हा आम्ही अधिपतीच्या वडिलांना केला तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं ते म्हणतील तसं काही नाही ग बाई, पण तू जरा आमची बाजू समजून घे की. पण त्यांनी तसं काय बी केलं नाही. आम्ही जगायचं नाही का ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी तू ठरव असं दिलं. ज्या माणसावर तुम्ही जीवापाड प्रेम करता तो माणूस जेव्हा तुम्हाला असं उत्तर देतो तेव्हा तुम्ही काय करायचं. पण तेव्हा आम्ही ठरवलं
जगायचं ते आपल्या अटीवर, आणि आम्ही जगून दाखवलं. आमच्याकडे शिक्षण नसताना, कोणतीही कला नसताना आम्ही जगलो. ही आमची हुशारी. तुम्ही हारलात, हा तुमचा कमीपणा. पण आमच्या हुशारीची शिक्षा काय दिली त्यांनी? आम्हाला दूर केलं, मनाने दूर केलं. कधी कधी वाटतं त्या घरात येऊन आम्ही चुकलो का काय, अडकून पडलो. पण अधिपतींकडे बघितलं की वाटतं सगळं बरोबर आहे. हेच आमचं इधिली. पण त्यांनी तुम्हाला जन्म दिलेला नाही, त्या यशोदा या देवकी नाही, हे तुम्ही मला का नाही सांगितलं? हे सत्य का लपवून ठेवलं माझ्यापासून? 6 महिने झाले अधिपती, का नाही सांगितलं तो मला? तुम्ही आपलं नाही मानत का मला? तुमच्या आयुष्याचा भाग नाही मानत का? अधिपती, मी माझी फॅमिली, माझे आई बाबा सगळं सोडून या घरात आली. माझी शाळा, माझी तत्व, मी सगळं बाजूला ठेवलं. केवळ तुमच्यावर विश्वास ठेवून मी या घरात पाऊल टाकलं. आपण लग्नात सप्तपदी चालताना एकमेकांना वचनं दिली होती ना, एकमेकांशी प्रामाणिक राहायचं, खरं बोलायचं. मग तरी ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून का लपवलीत? का असं केलं? बरोबर आहे तुमचं. मी जर ही गोष्ट तुम्हाला आधीच सांगितली असती स्वतःच, तर कदाचित तुम्ही असं वागलं नसतं. माझी चूक झाली. आणि आता आम्ही नाक घासून माफी मागितली पाहिजे. अधिपती, अधिपती, असं नका करू. उठा. बरोबर आहे तुमचं. लई मोठी गोष्ट लपवली आम्ही तुमच्यापासून. चुकलं आमचं. अधिपती, मला माफी नकोय. मला फक्त एक वचन हवंय. कसलं? खोटेपणा करायचं नाही. आजपासून आपण काही लपवून ठेवायचं नाही. तुम्हीच म्हणायचात ना नात्यामध्ये विश्वास हवा म्हणून. मग आजपासून खरं काय ते एकमेकांना माहीत असायला पाहिजे. कारण लपवणं म्हणजे खोटेपणा, आणि आपल्या नात्यात खोटेपणा नको ना. कारण माणसं खरी असली की नात्यात खोट येत नाही. मग वचन द्या की खोटेपणा नको. ना आपल्या नात्यात, ना भुवनेश्वरी मॅडमच्या नात्यात. नात्यात सत्य हवं. मान्य. सत्य पाहिजे. आणि ते स्वीकारलं पाहिजे. स्वीकारलं पाहिजे. वचन देतो तुम्हाला, इथून पुढे काय लपवणार नाही. मी आता जे आहे ते आहे. देवी, आजवर माझ्या डोळ्यासमोर अंधार होता आणि त्या अंधारात मला मार्ग सापडत नव्हता. पण आता मला सगळं स्वच्छ दिसलंय. आता मला कळलंय अधिपतींच्या खूप चांगलं वागण्याचा, जीव तोडून प्रेम करण्याच्या स्वभावाचा फायदा घेतला जातोय. पण आता या घरात हे मी चालू देणार नाही. हे घर माझं आहे. माझी सासू उच्च शिक्षित होती. त्यांना शिक्षण आणि कलेची आस होती. त्यांचा मुलगा शिकावा ही त्यांची इच्छा होती. ते सगळं मी करून दाखवलं. ह्या घरातली शिक्षणाची जी परंपरा होती ती मला पुन्हा सुरू करायची. आणि त्यासाठी मला माझी शाळा सुरू केली पाहिजे, ज्याची सुरुवात मी आजपासूनच करेन. आता काही झालं तरी माझ्या खऱ्या सासूचं स्वप्न मी पूर्ण करेन आणि अधिपतींना उच्च शिक्षित करेन. तू म्हणतेस ते सोपं नाही अक्षरा. आताच देवीशी तुझं हितगुज चालू होतं तेव्हा. आता शांत बसून नाही चालणार बाबा. अधिपतींना मी उच्च शिक्षित करणार म्हणजे करणार. हे अवघड असेल पण अशक्य नाहीये. मग तुला खरं वागून चालणार नाही. म्हणजे तुला डावपेच करावे लागतील.
त्या भुवनेश्वरीला कळून न देता अधिपतीला तिच्यापासून दूर करावं लागेल. करणार मी. कसं? काय ठरवतेस? बाबा, भुवनेश्वरी मॅडम नेहमी म्हणतात शिक्षण नाही, अक्कल महत्वाची. आणि आजपर्यंत नेहमी त्यांनी माझ्या अक्कलेला अंडर एस्टिमेट केलंय. आणि त्यांना असं वाटतं की मी शिकलेली आहे, पण माझ्याकडे बुद्धी नाही. पण आता मी त्यांना दाखवून देणार, मी शिकलेली पण आहे आणि माझ्याकडे बुद्धी पण आहे. आज मी तेच करणार. नाही, हे बघा, मला एक सांगा, तुम्ही भुवनेश्वरी मॅडमना देवी मानता ना? देवीच आहेत त्या. मग देवीशी का खोटं बोलायचंय? का खोटं बोलता त्यांच्याशी? का तुम्ही माझ्याशी खोटं बोललात? मला शाळेत पाठवण्याचं तुम्ही जे वचन दिलं ते खोटं होतं का? हो, तसं काय नसते आपलं. आपण एकदा वचन दिलं की ती पाळतोय. अहो, मग मॅडमशी का खोटं बोलायचंय? त्यांच्याशी का लपवाछपवी करायची? तुम्हाला अनुभव आलाय ना खोटं बोलल्यावर काय गुंता होतो ते? पण ते सोडू. अहो अधिपती, पण गुंता निर्माण होणारच नाही. असं आपण केलं तर? आधीच सगळं सांगून टाकलं तर? पण आहे ते मास्तरीन बाई. मला माहिती आहे अधिपती, पण आता जर आपण अजून उशीर केला ना तर सगळ्या गोष्टी खूप अवघड होतील. तुम्हाला माहिती, त्यांनी जेव्हा तो फळा जाळला ना तेव्हाच मला त्यांच्या रागाची इंटेन्सिटी कळली होती. तुम्ही विचार करा अधिपती, तुम्ही त्यांच्याशी खोटं बोलताय हे जर त्यांना बाहेरून कळलं, चुकीच्या पद्धतीने कळलं तर त्या कशा रिॲक्ट होतील? शपथ बेकार चिडतील बरं का. पण हेच जर तुम्ही त्यांना स्वतःहून सांगितलं तर त्या दुखावल्या जाणार नाहीत, हो की नाही? आता त्यांना खरं सांगणं सोपं वाटतं का त्यांना रडवणं, दुखावणं? हे आपण ठरवायचंय. त्यांच्या मनाला त्रास देणं तुम्हाला सोपं वाटतं का? तुम्ही ठरवा. जिंकायला अजून आम्ही खेळी केलीच नाही. खेळी केली नाही? अजून काय बाकी आहे? अहो, आत्ता तर मैदानात उतरणार आम्ही. बघाल तुम्ही आम्ही काय करणार ते. हा जो अहंकार आहे ना, हा चांगला नाही. भल्या भल्यांचे अहंकार, गर्व मोडून पडतात इथं. गर्व आम्हाला नाही, तुम्हाला आहे, शिक्षणाचा. आई साहेबांनी तरस होईल असं मला आता काय सुद्धा करायचं नाही. मग त्यांना सत्य सांगणं हाच एक पर्याय. ओ, आत्ता एवढा राडा झालाय घरात. आता शाळेचा श जरी काढला का नाही, आई साहेब नाव वादळ येईल घरात, माहितीये का? एकदा काय व्हायचं ते होऊन जाऊ दे ना अधिपती. तुम्हाला कळते का? तुम्हाला लई बोलतील त्या हे प्रकरण कुठं जाईल माहितीये काय? शाना असलेला तरी हे विषय सोडा आता इथं. अधिपती, विषय अर्ध्यावर सोडले की गुंता वाढतो, कधीच सुटत नाही. आता तुमच्या बाबांचं आणि भुवनेश्वरी मॅडमचंच बघा ना, त्यांच्या नात्यामध्ये किती दुरावा आहे, कारण त्यांच्यातलं कम्युनिकेशनच संपलं. आमच्या बाज काय आता मध्ये शाळेचा विषय चाललाय ना? नात्यांचा विषय चाललाय अधिपती. म्हणजे कुठल्याही नात्याचा पाया हा सत्य असतो. म्हणून मी म्हणते की खोटेपणा नको, लपवाछपवी नको. आता हे बघा, आपल्या नात्यामध्ये आपल्याला क्लॅरिटी आहे, बरोबर आहेच, पण तसं मॅडमचं आणि तुमच्या बाबांचं नाही आहे. त्यांच्या नात्यामध्ये खोटेपणा आहे आणि म्हणून दुरावा आहे. खरं तर माझ्यात आणि मॅडममध्ये पण दुरावा आहे, तोही कमी केला पाहिजे आणि त्यासाठी सत्य बोललं पाहिजे. आता माझ्यात ती हिंमत नाही बघा. तुम्ही का नाही लई गोष्टी एकदम करायला सांगा लागलाय मला. ठीक आहे, आपण सगळं स्टेप बाय स्टेप करू. ओके? म्हणजे आधी आपण शाळेबद्दल त्यांना सांगू आणि काही काळ गेला की त्यांच्या नात्यातला दुरावाही दूर करू. नाही, पण समजा आई साहेबांनी ते सगळं चुकीच्या ह्यानं घेतलं आणि काहीतरी भलतच करून ठेवलं तर नाही, ते काय मला चालणार नाही. म्हणजे तुम्ही नाही बोलणार का त्यांच्याशी? हे बघा, तुमचं सगळं पटतंय मला, माझी इच्छा बी आहे, पण माझं आत्ता काय डिरिंग काय होणार नाही. ठीक आहे, हां ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी, तुम्ही नका बोलू. हे बघा अधिपती, मला आता शाळेत जाणं गरजेचं आहे. मी नाही राहू शकत आता शाळेशिवाय, शक्य नाहीये मला. तुमच्यासारखाच तुमच्या सुनेला बी लई गर्व आहे शिक्षणाचा. लई टिमकी वाजवत होते आमच्या समोर शिक्षणाची. बंद करून टाकली त्यांची शाळा. सुनबाईंना फक्त शिक्षणाचा गर्व आहे.
पण तुमचं तसं नाही. हा, तुम्हाला शिक्षणाचा पण गर्व आहे. मी नाही आता अशी घरात बसू शकत. मला सांगावंच लागेल, मी शाळेत जाणारच आहे. फार फार तर काय होईल, त्या चिडतील, रागावतील, पण नंतर करतील ऍक्सेप्ट. नाही केलं तर? सांगितल्याशिवाय कसं करणार? म्हणजे सांगायला लागलच म्हणताय? फसवणूक करायची नसेल तर. नाही, फसवणूक तर नाहीच आता करायची, कधीच नाही करणार. मग सांगावंच लागेल. पण जमल काय तुम्हाला नीट शांतवानी डोसक्यावर बर्फ ठेवून तोंडात साखर ठेवून त्यासनी पटल असं सांगायला? मी प्रयत्न करते. आई साहेबांनी दुखवायचं नाही. हं? हो, त्यासाठी तर हे सगळं चाललंय ना. मी बोललं पाहिजे काय? नको, आम्ही बायका करतो सगळं हँडल. होईल सगळं ठीक. आणि तसंही आपला हेतू त्यांना त्रास होऊ नये हाच आहे, हो की नाही? ठीक आहे बोला तुम्ही. आणि तुम्ही म्हणताय ते पटलंय मला. ते तुमचं काय म्हणताय ते बायका तुमचं तुम्ही करा. हो, पुरुषांनी नाही पडलं पाहिजे तुमच्या भांडणात. तुम्ही करा, तुम्ही बोला. आता भरारी घ्यावीच लागेल. आजपासून जाईन मी शाळेत. थांब. हे काय बाबा? सरस्वतीची कृपा सदैव तुझ्यावर राहू दे बाळा. थँक्यू. चारू जेव्हा या घरात आली होती तेव्हा आपल्यासोबत अन्नपूर्णा आणि सरस्वती देवी घेऊन आली होती. अन्नपूर्णेची कृपा या घरावर आजपर्यंत आहे, पण भुवनेश्वरीने सरस्वती देवीची कृपा राहू दिली नाही. देव्हाऱ्यातून तिने मूर्ती काढून टाकण्याआधी मी माझ्याकडे घेतली आणि इथे ठेवली होती. सुनबाई, या घरात शिक्षणाची परंपरा पुन्हा सुरू कर. हो बाबा. अक्षरा, तू भुवनेश्वरीला हे परवानगी नाही मागणार त्यांची, फक्त इन्फॉर्म करणार आहे त्यांना. त्या काही माझ्या खऱ्या सासूबाई नाहीत ना, त्यांच्याबद्दल काही वाटावं असं नातं निर्माण केलंय त्यांनी. पण जे काही करशील ते सांभाळून कर. हो बाबा, आता मी ताक सुद्धा फुंकून पिणार आहे. आणि अक्षरा, काही झालं तरी अधिपतीचं मन सांभाळ. हो बाबा. आणि अक्षरा मॅडम, बाबा, तुमचा अभिमान आहे आम्हाला. थँक्यू. पण बाबा, आता घरात खूप काही घडण्याची शक्यता आहे. कारण आज पहिल्यांदाच इथल्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने मी पाऊल टाकणार आहे. आता कसं मग ते सारी फिरीने काही भागणार नाही. जावा तुमच्या खोलीत जावा, कापडं बदलून या. अहो, या घरची लक्ष्मी आहेसा तुम्ही. आणि ती सरस्वतीची पूजा करायला चालली. काय बोललात तुम्ही? ह्या घरची लक्ष्मी सरस्वतीची पूजा करायला चालली. ते कंपनीचं काय पत्र आलंय ते बघून घेऊन काय एकदा. काय ते नेमकं तुला कळलं इंग्रजीत काय लिहिलंय ते नेहमी, काय नाही इंग्रजीत का पाठवतात काय माहिती. अरे मला पण कळलं नाही रे, फारच जड आहे. आणि तू टेन्शन घेऊ नको, मला काही कळलं नाही तर मी डिक्शनरीत बघतो. एक काम कर, लईच काय आडलं ना, मास्तरीन बाईसनी फोन करून विचार, त्यांचं इंग्रजी भारी आहे. बरं. ए रव्या, ते लेटर दे. लेटर? ते इथंच ठेवलं होतं की. अरे लेटर दिलं होतं ना मी, त्या फाईलच्या खाली असेल. हा. कोणत्या? अरे ह्या खन्या आहेत बघ की, ते काय ते का रे राव, एबीसीडी? एबीसीडी शिकतोय. का? ते काय, मला एक गर्लफ्रेंड तर झाली.
तू इंग्लिश बोलती, मला काही कळतच नाही. नाही नुसतं तुझ्या तोंडाकडे बघत राहतो. आणि लय लाज वाटते मला न शिकल्याची. मला मास्तरीनबाई इंग्लिश शिकवते ना सरकार. ती म्हणती डिग्री नाही तर लग्न नाही. मी एक विचारू का? काय? म्हणजे तुम्हाला राग नाही येणार ना सरकार? मास्तरीनबाईनी तुमच्या संग लग्न कसं काय केलं? तुम्ही विचारत होता ना हे लग्न करण्यामागे काय कारण आहे. जे केलंय ते माझ्या सख्या बहिणीनं केलंय. मला होकार देण्यामागे हिची प्रेग्नन्सी आहे. बस झालं आता. लई बोललात. जावा खोलीत मुकाट्यानं आणि या घरच्या परंपरेला शोभल असं जरा वागा. तसंच वागते मी. शिक्षणाची पूजा हीच परंपरा आहे या घरची. कुणी ठरवली ही परंपरा? चारुलता मॅडम. तुम्ही ती परंपरा मोडीत काढली होती. सुनबाई बास करा. लई बोललात तुम्ही. परवाच अधिपतीने तुम्हाला घराबाहेरचा रस्ता दाखविला होता. तो हक्क तुम्हाला मिळवावा लागेल. आणि जर तुम्ही शिक्षणाला रिस्पेक्ट देणार नसाल ना तर तो हक्क मी तुम्हाला देणार नाही. थांबा. आम्ही तुमच्याकडे कोणत्या बी हक्काची भीक मागितली नाही. अधिपती आम्हासनी आई मानतात, यातच सगळं आलंय. आणि येळ आली तर अधिपती कुणाच्या बाजूने उभं राहतील याचा एकदा अनुभव आलाय की तुम्हासनी. परत एकदा तोच अनुभव घ्यायचाय काय? सुनबाई, तुमचे पंख लई फडफडू लागले आहेत. कारण आम्हाला चांगलंच माहित आहे. पण जास्त उडू नका. अधिपती फक्त नावाला नवरा आहेत तुमचा. हे आम्हाला चांगलंच माहित आहे. 6 महिने नाही झाले तुम्हाला या घरात येऊन तुम्ही आम्हाला भुवनेश्वरीला चॅलेंज केलं वय. या भुवनेश्वरीने भल्या भल्याना पाणी पाजलंय. तर तुम्ही कोण आहात? आता एक हिताचं आणि शेवटचं सांगतो. या घरात राहायचं असेल तर आमचा हक्क आणि आमचा कायदा मान्य करावा लागल, नाहीतर गाशा गुंडाळून जावं लागल कायमचं. ते काळच ठरवेल मॅडम. पण तुम्ही ज्या प्रेमाने मला सांगितलं त्याच आत्मीयतेनं मीही तुम्हाला सांगते, माझ्या मार्गात येऊ नका. चार्जिंगला लावा. हे आवर की ओंक्या पटपट. काय मागापासून घेऊन बसलायस ती? काय ती? डिक्शनरी भावा. हा, एवढी मोठी? अरे ह्याच्यापेक्षा पण मोठी असते. अगं आई ग, आणि एवढं कवा वाचायची? भावा कसं आहे ना बघ, तुला एखादा शब्द कळला नाही किंवा त्याचा अर्थ कळला नाही ना, या डिक्शनरी मध्ये शोधायचा. हा, असं आहे. म्हणजे एकच शब्द बघायचा तेवढा. आता हे बघ,
ह्या शब्दाचा अर्थ शोध. मला कशाला द्यायला ती? अरे शोध ना तू. आणि कवा शोधायचा एवढा लांबडा लचक शब्द? काय ग पहिला शब्द बघ काय ENTREPRENEUR. अगं आई ग जिभेचं तुकडं पडायला ती मर्दा तरी शब्द संपेना. चंबू झाला पाक तोंडाचा माझ्या. अरे भावा तरी पण तुला इंग्रजी शिकावं लागेल. तूच सांगायचं राहिला होता. तू शोध की रे ओंक्या शोध की का मारदास करू. अरे पण भावा शोध ना तू अर्थ. ए रव्या सांग रे याला शांतपण करू नको उगाच भाव खायला. शोध की बाबा शिकला सवरला आहे शोध. अरे शोध ना लवकर. तू काय शिकतोय सध्या? ABCD. गर्लफ्रेंड हवी आहे ना? मग भावा हा कॉन्फिडन्स हवा म्हणून म्हणतो तू शिक. ए बाबा वंक्या मला सगळं माहिती आहे. तू पहिले ही शब्द शोधून दे. ती पत्र काय आली ते अर्थ तर कळून दे मर्दा कंपनीचं. बहुतेक ह्या जन्मात मास्तरीन बाईंमुळे कवा ना कवा शिकायला लागणार आहे आम्हाला. जाऊ दे तू विषय हारला आहे. तू शोधून द्या पडदिशी आवर. एंटरप्रेन्योर. उद्योजक. त्याचा उद्योजकाचा अर्थ आहे म्हणजे आपण तेवढ्यासाठी एवढ्या मोठ्या डिक्शनरीत कशाला बघायला लागते. कळल तुम्हाला आता. जा तुला जे करायचंय ते कर. आता मी घाबरत नाही तुला. त्या काल आलेल्या पोरीच्या जीवावर एवढ्या उड्या मारताय तुम्ही. हा उद्या ती पोरगीच राहिली नाही या घरात कुणाकडे बघणार तुम्ही? हा कोण बाहेर काढणार तिला? तू. होय आम्ही काढणार आठवड्याभरातच. बरोबर आहे. बाहेर तर ती जाईलच. रोज बाहेर जाईल. रोज शाळेसाठी बाहेर जाईल ती आणि घरात परत येईल. कारण हे घर तिचं आहे. पण ती या घरात कायमची राहणार नाही एवढं ध्यानात ठेवा तुम्ही. आज तुम्ही आमच्या मध्ये पडलात म्हणून ती शाळेत गेली. तुमची फूस आहे म्हणून ती आज शाळेत गेली. तिची शाळा बंद करायला आम्हाला वेळ लागणार नाही. तुला सांगितलं ना जे करायचं ते कर. तुझा काउंटडाऊन सुरू झालाय लक्षात घे. आणि आता तुला ना मी घाबरतो ना माझी सून घाबरते. हा फुलपगारे मास्तरीन बाई शाळेत येत्या. अरे वा. अरे वा नाही हे चांगलं नाही. चांगलं आहे ना. अहो तिच्यासारख्या शिक्षिकेची शाळेला गरजच आहे. असं होय मग ठेवून घ्या त्यास ती शाळेतच. सॉरी मॅडम. आम्ही काय सांगतोय ते जरा नीट ऐका. बोला ना. सुनबाईंना शाळेत घेऊ नका. आल्या पावली त्यांना घरी परत पाठवा. अहो पण हे असं कसं करता येईल ना. आम्ही सांगतोय म्हणून त्यासनी नोकरीवरून काढा आत्ताच्या आत्ता. पण मॅडम. सर 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 अक्षरा येते. मला फोन आला होता की. अहो पण सर. हॅलो हॅलो हो फुलपगारे आहेत का? ठेवला फोन तुम्ही? हा आहे मी आहे. बोला की तोंड उचकटून. मधीच कुठे गायब होता? नाही ते मी हे माझं. कळलं का तुम्हाला आम्ही काय म्हणलं ते? जे सांगितलंय ते करा पटशेरी. सुनबाईनी शाळेत पाऊल ठेवता कामा नाही. पण मॅडम ते तुम्हाला जर शाळेत बाहेर जायचं नसल तर काढा त्यासनी. नाहीतर उद्यापासून तुम्हीच शाळेत येऊ नका. गुड मॉर्निंग सर. कशाला केलं तेवढं सगळं?
पण मला खरंच खूप छान वाटलं. थँक्यू. अगं आम्हाला आनंदच झालाय तेवढा. पण बरं झालं अक्षरा तू आलीस. अगं तुझ्या 9वीच्या मुलांनी डोकं फिरवलं होतं आमचं. सारखं अक्षरा मॅडम कधी येणार, अक्षरा मॅडम कधी येणार. जा आता भेट त्यांना. हो हो. बरं अक्षरा, आपण स्टाफ रूम मध्ये जाऊयात. सगळ्यांसाठी चहा मागवलाय. हा ये तू. हो हो या मॅडम. हो. सर, काही प्रॉब्लेम आहे का? आल्या पावली त्यांना घरी परत पाठवा. त्यासनी नोकरीवरून काढा आत्ताच्या आत्ता. सर आपण बोलूया. ये. भुवे, अगं बस बस, किती बाम लावती यास? डोकं भनभनतंय नुसतं. नग इतका विचार करू. विचार करू नाही तर काय करू. सगळं हातातून निसटून चाललंय. तसं नाही आहे. ऐकलंच ना व सुनबाई कशा बोलत होत्या त्या. फाडफाड आमचं म्हणणं जुगारून गेल्या त्या शाळेत. आम्हाला वाटलं होतं अगदी साध्या सुद्या गुळगुळ बोलणाऱ्या आहेत त्या. नाही, मोठी फटाकडी निघाली ती. हेच त्यांचं खरं रूप आहे. आजवर शांत राहण्याचं नाटक केलं त्यांनी. पण त्यांना बरोबर कळलंय कुणाला जवळ करायचं कुणाला नाही. आल्या दिवसापासून त्यांनी मोठ्या मालकांच्या मनात घर केलंय. त्यांना पटवून दिलं आम्ही किती आदर्श सुनबाई आहोत ते. त्यांना बी तो बरोबर पटला. अडकले तिच्या सापळ्यात. सांगून टाकलं सगळं. त्यांनी सांगितलं त्याच्याबद्दल आम्हाला काही वाईट नाही वाटलं. ते तसेच आहेत. पण ही एका बाजूचं म्हणणं ऐकून ही फडफड करते. मी बी बोलली तिच्याशी, रागवली. म्हणलं तू असं कराय नगवतस. त्यांनी त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी हे सगळं केलं. म्हणजे त्यांना माहित होतं त्यांनी आम्हाला कितीही सांगितलं तरी आम्ही काय त्यांना शाळेत जाऊ देणार नाही. म्हणून त्यांनी मोठ्या मालकांना पुढं केलं. सगळं आलंय आमच्या लक्षात. आजवर या घरात आमचा शब्द ह्यो शेवटचा शब्द होता. पण आज शाळेत जाऊन तिने एक नवीनच युद्ध सुरू केलंय. आजवर आम्ही कधीच कोणत्या बाईवर हात उगारला नाही. पण आज तिने आम्हाला तसं करायला भाग पाडलं. मुद्दाम केलं त्यांनी. आम्ही किती वाईट, त्या किती चांगल्या, त्यांना किती या घरची काळजी आहे हे दाखवायचं होतं त्यांना. हा अधिपती. हाय असं परत या. म्हणजे घरला या लगेच? होय. काय झालं? तुम्हाला माहित नाही काय झालं? नाही अधिपती, आपण सकाळीच बोललो तेव्हा तर ठीक होतात तुम्ही. हा काय टोन आहे? हे काय वागणं आहे तुमचं? म्हणजे मी काय केलं? शाळेत गेलास तुम्ही? हो, पण मी सांगितलं की तुम्हाला. ते झालं, पण तुम्ही कशा गेला ते सांगितलं नाही मला. म्हणजे आपलं बोलणं झालं की नाही सकाळी? हो. तेव्हा तुम्ही काय म्हणला होता, खरं वागायचं, सत्यानं वागायचं, खोटं काय सांगायचं नाही, फसवणूक करायची नाही, बरोबर का नाही? हो. पण तुम्हीच सांगताय तुम्ही स्वतःच फसवणूक करताय. हो, काय केलं मी? का माझी फसवणूक केली नाही तुम्ही? नाही अधिपती, अजिबात नाही. मी तुम्हाला काय म्हणलं होतं, शांतवानी बोला आई साहेबांसंग. मला वाटलं बी होतं तुम्ही सगळे नीट बोलशील, मला गॅरंटी होती. पण तुम्ही तसं काही केलं नाही हो. ऐका अधिपती, हे बघा. आत्ताच्या आत्ता तुम्ही पहिलं घरला या. अहो ऐका तर. फोनवर काय ऐकायचं नाही, मला घरला या. एक तर तुम्ही असं शाळेत जायला नाही पाहिजे होतं. तुम्ही घरला या हो बाबा, आपण बोलूया. तुम्ही 10 मिनिटाच्या आत घरला या बघा. ठीक आहे, निघते लगेच. अधिपती हे बघा, यायला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ लागेल. या मग, वाट बघालोय. बाय. आहेत कुठं सुनबाई? आम्हाला तर मान देत नाहीत. निदान नवऱ्याच्या शब्दाला तरी मान द्यावा का नाही? आली. बोला मॅडम. आम्ही काय बोलणार? बोलायचं काय बाकी ठेवलंय तुम्ही? मी काय केलं मॅडम? हाय का आता? काय म्हणावं या बाईला? समजा तर तूच केलंस आणि म्हणून मी काय केलं? अधिपती, मला प्लीज सांगाल का इतक्या अर्जंटली का बोलवलंय मला? तुम्ही आई साहेबांना काय बोलला काय?
काय बोलले मी? तेच विचारतोय तुम्हाला मी, काही बोलला का तुम्ही? आता काय आठवण झालंय का काय तुला? मॅडम तुम्हाला राग येईल असं काही बोलले का मी? या हे तुम्ही आम्हालाच विचारताय? हो, कारण मी जनरल बोलले. पण तुम्हाला माझ्या कुठल्या वाक्याचा राग आलाय हे तुम्ही सांगाल का प्लीज? आता काय वाक्य तुम्हाला सांगत बसू काय? त्याशिवाय अधिपतींना कळणार नाही मॅडम मी काय बोलले ते. हो, शाने बनू नका. शाळेत गेलात म्हणजे काय तुम्ही जग जिंकला असं वाटलं की काय तुम्हाला? आमच्या मनाविरुद्ध तुम्ही शाळेत गेला हे तुम्ही ध्यानात ठेवा. मॅडम मी तुम्हाला न सांगता तर नाही गेले ना? तुम्ही आधी ठरवलं आणि मग आम्हासनी सांगितलं नाही का? पण सांगितलं. इथं सगळं आम्ही ठरवतो, माहित आहे ना तुम्हासनी? हो मॅडम, म्हणूनच तर शांतपणे मी शाळेचा विषय तुम्हाला सांगत होते. शांतपणे? हो, मी म्हटलं ना तुम्हाला, या घरची लक्ष्मी सरस्वतीची पूजा करायला चालली आहे. तुम्ही लंकेची पार्वती बनवून जर घराबाहेर गेलात तर आवडेल का आम्हाला? मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मी घरात सगळे दागिने घालीन, मला काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त शाळेत घालू शकत नाही. आता मी असं म्हटलं तर माझं काही चुकलं का? पर तू सून म्हणून सासूचा मानच राखला नाहीस. या घरातलं वातावरण गढूळ केलंयस तू. सासू म्हणून जेव्हा त्यांनी माझ्यावर हात उगारला तेव्हा नाही का घरातलं वातावरण गढूळ झालं? काय आईसाहेब हात उगारला? सांगा ना मॅडम, तुम्ही माझ्यावर हात उगारलात तेव्हा नाही मर्यादेचं उल्लंघन झालं? मॅडम तुम्ही हात उगारलात ठीक आहे, पण जेव्हा मी... ताई मोठी आहे, तू लहान आहेस. मोठ्यानं हात उगारला तर चालतोय. मग लहानांनी ऐकलं नाही तर नाही चालत? मॅडम मोठ्यांना जर हात उगारण्याचा हक्क आहे तर लहानांना हट्ट करण्याचा हक्क नाहीये? केला मी हट्ट शाळेत जाण्याचा, कुठे बिघडलं? बघितलं कशी चुगली करायली ही? हात उगारला ते सांगते, तू काय काय बोलली ते नाही सांगत ग? मला फक्त एवढंच सांगा की अधिपतींना माहित होतं का तुम्ही माझ्यावर हात उगारलात ते? नाही. अधिपती ही बाई ताईला तडातडा बोलली म्हणून? अहो काय काय बोलतायत ह्या तडातडा? मॅडम मी फक्त एवढंच म्हटलं की मी माहेरी नाही जाणार, शाळेत जाणार, तुम्ही मला अडवू शकत नाही, एवढंच म्हटलं ना मी. मॅडम हे बघा, मला मान्य आहे मी या घरची सून आहे, लहान आहे, पण मॅडम ज्या डोक्याचं महात्म्य तुम्ही सांगता ते डोकं मीच नाही वापरायचं. तुम्हीच म्हणता ना डोकं महत्वाचं आहे, मग जर मीच डोकं वापरलं नाही तर तुमच्यासारख्या डोकेबाज स्त्रीची सून मी कशी शोभणार? मी डोकं वापरलं पाहिजे मॅडम, ह्या घराचं नाव मोठं होईल, तुमची सून शोभेन असं वागलं पाहिजे. आणि मी वागेन ना, तुम्ही मला थोडा वेळ द्या मॅडम प्लीज, माझ्यावर विश्वास ठेवा, मला घर मॅनेज करू द्या, मी सगळं करेन. मी
आणि मी तुम्हाला असंही म्हटलं होतं मॅडम की मी विनंती करते, मी कसं राहावं, शिकवावं की नाही हे तुम्ही मला सांगू नका. ते हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, चांगले आहेत, पण त्यांचं कसं आहे ना, समोरचा माणूस कसा वागतो ह्याकडे ते लक्ष नाही देत. ते फक्त निर्व्याज प्रेम करतात. खरं तर असा माणूस माझा नवरा आहे या गोष्टीचा मला अभिमान वाटतो, वाईटही वाटतं, काळजी वाटते. बाबा, ज्या बाईंनी त्यांचं इतकं नुकसान केलं त्या बाईवर ते प्रेम करतात. जी बाई खरं तर वैरी आहे त्यांची, तिच्यावर प्रेम करतात. ते त्यांना कळत नाहीये मॅडम कशा वागतात. आणि मी कित्येक वेळा प्रयत्न केलाय त्यांच्याशी ह्याबद्दल बोलण्याचा, पण ते फक्त चिडतात माझ्यावर. आजच फक्त त्यांनी थोडं शांतपणे ऐकून घेतलं माझं. अक्षरा, तू या घरात अधिपतीशी बोलायचा प्रयत्नच करू नको. इथे तुम्हाला मोकळेपणानं कधीच बोलता येणार नाही. या घरावर सगळीकडे त्या बाईचं सावट आहे. ती आणि तिची माणसं सतत आजूबाजूला फिरत असतात. इथे तुम्हाला तुमची स्पेस मिळणार नाही. तू त्याला बाहेर घेऊन जा. तुम्ही बाहेर भेटा, तुम्ही बाहेर फिरायला जा, एकत्र बाहेर बोला. अक्षरा, तो तुझ्या सहवासात जितका राहील तितकं त्याला हळूहळू कळत जाईल ती बाई काय आहे. सॉरी. तुम्ही का सॉरी आहोत? काही नाही, सॉरी. का तुम्ही का सॉरी म्हणते? थँक्यू. काय थँक्यू का सॉरी? हो म्हणजे आत्तासाठी थँक्यू आणि आज जे झालं त्याबद्दल सॉरी. तेच म्हणतोय मी, तुम्ही का सॉरी म्हणताय? तुमची काहीच चूक नाही. आपण जे ठरवलं होतं सकाळी तेच केलं तुम्ही. पण मी काहीही केलं की तुम्हाला ऐकून घ्यावं लागतं ना अधिपती. ते सोडावं, त्याचं काय एवढं वाईट वाटत नाही. आमच्याच आई साहेब आहेत, त्या किती बी बोलल्या तरी मला त्याचं मला तुमचं वाईट वाटतं. तुम्हाच नाही सहन करायला लागतं मास्तरीनबाई. मी सॉरी, मी खरंच सॉरी मास्तरीनबाई. तुम्ही का सॉरी म्हणताय? हात उगारला तुमच्यावर, एकदा नाही दोनदा. त्या दिवशी धावत मी बी हात उगारला, आज आई साहेबांनी उगारलं ना. हे नाही व्हायला पाहिजे होतं. आम्ही माफी मागतो, खरंच मनापासून माफी मागतो. चुकलो, माफ करा खरंच. ठीक आहे अधिपती, इट्स ओके. परत असं माझ्याकडनं होणार नाही. त्या दिवशी तुम्हाला आठवलं तरी एवढं कसं तरी होतं की नाही, मी तुमच्यावर हात कसं काय उगारला. ठीक आहे, रागाच्या भरात होतं असं, आणि जे झालं ते झालं. आता पुढे काय? हा म्हणजे माझी शाळा नाही ना बंद होणार? सांगा ना, माझी शाळा नाही ना बंद होणार? मला असं वाटतं की आज जे काही झालं त्यानंतर मॅडम नाही जाऊ देणार मला शाळेत. जाऊ तुम्ही शाळेत. काय म्हणला? जाऊ तुम्ही शाळेत. नक्की ना? एकाच प्रश्नाचं तीनदा उत्तर दिल्यावर काय मार्क वाढवून देता काय तुम्ही मास्तरीनबाई? सांगितलं ना, जावा तुम्ही. हे बघा, एकदा जे आता चालू केलंय ना तुम्ही, ते बंद करून जावा शाळेत. पण मॅडमनी पुन्हा अडवलं तर? नाही, मला नाही वाटत आई साहेब अडवते. आणि जरी अडवलं तरी मी बोलतो त्यांच्या संग, पण त्या समजून घेतील हे विषय. जाऊ तुम्ही नका काळजी करू. पण अधिपती, तुम्ही समजून घेतलं त्याबद्दल खरंच थँक्यू. अहो, आम्ही तुम्हाला नाही समजून घेणार तर कोणाला समजून घेणार? हा, एकतर आम्हाला चांगलं माहिती आहे तुम्हाला असं घरात बसून राहायची सवय नाही आहे. तुमचा जीव सगळा त्या शाळेत. तरी मी एवढे दिवस तुम्ही घरात बसून होताच की. ती बी शांतपणे होता, काही लई तक्रार केली नाही तशी तुम्ही. बस एवढंच लई झालं. आणि खरंच तुम्ही लई सहन केलं मास्तरीनबाई. तुम्ही जावा, तुमचं काम तुम्ही करा. तुमच्या आड कोण येणार नाही, शब्द आहे माझा. हारणाऱ्या जिंकणाऱ्या पक्षाचा विचार करत नाही मी. तसं असतं तर तू तर सतत जिंकत आलीस. तुला हवं तसं वागलो असतो मी. इथे मुद्दा न्याय आणि अन्यायाचा आहे, आणि अक्षराचा पक्ष न्यायाचा आहे.
आमच्यापासून लेकराला तोडणं हा न्याय? लेकराला तू तोडलंस माझ्यापासून. त्यांना त्यांचं डोसकं आहे. तू ब्रेन वॉश केलंस की. एकच सांगतो, भ्रमात राहू नको. अजूनही वेळ गेलेली नाही. हे घर माफ करायला तयार होईल तुला. हे सगळं थांबव. आता हे थांबायचं नाही. आता एक तर सुनबाई नाहीतर आम्ही कुणीतरी बाहेर जाणारच. एकटी पडशील. तुझ्या बाजूने कुणी नसेल. सुनबाई सगळ्या माणसांना आपल्या बाजूने ओढायला लागल्या, कळतंय आम्हाला. अहो पण त्यांना हे कळत नाही की आम्ही इथं 25 वर्ष राहतोय. किती? 25. आजवर केलंस, आता नाही. आता नाही. तुला सांगितलं ना मी, तुझा काउंटडाऊन सुरू झालाय. आकडे उलटे फिरतायत. 10, 8. काउंटडाऊन कुणाचा सुरू झालाय हे लवकरच कळल. वेळ बदलायला वेळ लागत नाही. हे आम्हाला चांगलंच ठाव आहे. आम्ही तुम्हाला इथं फक्त एकच गोष्ट सांगायला आलो. किती भी प्रयत्न केलात तरी अधिपतींना तुम्ही आमच्यापासून दूर करू शकणार नाही. आणि सुनबाईंना असं वाटत असेल की आज त्या शाळेत गेल्या म्हणून त्या जिंकल्या, आम्ही हारलो. तर तसं नाही. हारलीस तू. हारलीस. मान्य करत नाहीयेस. सोडा हो. असल्या छोट्या छोट्या लढाया हारलो म्हणून आम्हाला काय बी फरक पडत नाही. पण सुनबाईंनी ह्या घरात जे युद्ध सुरू केलंय हे आम्ही जिंकणार, एवढं तुम्ही ध्यानात ठेवा. आणि ही गर्वाची हवा तुम्हाला फार दिवस सोसणार नाही. सर आत येऊ? सर तुम्ही बोलावलत ना, आता पण नॉक केलं, तुमचं लक्ष नव्हतं. काय झालंय सर? अक्षरा, मोठा प्रॉब्लेम झालाय. काय सर? भुवनेश्वरी मॅडमचा फोन आला होता मला. काय म्हणल्या त्या? त्यांना 2 दिवसात माझा राजीनामा हवाय. काय? आणि मी जर राजीनामा नाही दिला तर त्या स्वतः इथे येऊन मला शाळेबाहेर काढणार म्हणाल्या. नाही सर, असं नाही होऊ शकत सर. एकतर तू नाही तर मी, दोघांपैकी कोणीतरी एकच शाळेत राहू शकते अक्षरा. नाही सर, असं नाही होणार. अगं पण त्यांनी जे सांगितलं ते मला केलं पाहिजे ना. म्हणजे? हे बघ, मी शाळेतून गेलो तरी चालेल, पण तुला नाही जाऊ देणार. अगं तुझी गरज आहे या शाळेला. सर तुमची पण गरज आहे शाळेला. सर तुमची शाळा बंद होणार नाही आणि माझी. अगं पण त्यांनी तर राजीनामा. नका देऊ ना सर, नका देऊ प्लीज. तुम्ही राजीनामा देण्याची घाई नका करू. त्यांनी तुमच्याकडे 2 दिवस मागितलेत ना सर, तुम्ही मला 1 दिवस. माझ्यावर विश्वास ठेवा सर, मी सगळं ठीक करेन. जे माझ्या बाबतीत घडलं ना सर, ते मी तुमच्या बाबतीत नाही होऊ देणार. आई, रागवलं माझ्यावर? का? मागच्या काही दिवसात तुमच्या मुलीला एवढं बोललोय मी. मला राग आलाय तुमचा, पण मला एक कळना झालंय. काय? इतकी वर्ष झाली तुम्ही अजून मनात धरून ठेवलंय. हो, अजून राग आहे तुमच्या मनात. अजून मी तसंच वागतोय सा? आई, मी तिच्याशी असं का वागतो हे तुम्हाला चांगलं माहितीये. वय
आणि किती वर्ष तेच 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 धरून बसणार आहात? सोडून द्या की भूतकाळ. माफ करा भुवीला. मी म्हणालो तिला, तू जे काही या घराबरोबर केलेस त्यासाठी हे घर तुला माफ करेल, कदाचित मी सुद्धा तुला माफ करेन. आता तरी हे सगळं थांबव. त्यावर ती काय म्हणाली माहितीये? काय? एकतर अक्षरा किंवा मी या घरातून बाहेर जाईन तेव्हाच हे थांबेल, तोपर्यंत नाही असं म्हणाली. आता यावर काय बोलायचं आपण? आई, हेच तुम्ही बोलून बघा तिच्याशी. मुलगी आहे तुमची, कदाचित तुमचं ऐकेल. चारू, अक्षराचा त्रास कमी व्हावा, तिची वाट थोडी सोपी व्हावी म्हणून हा प्रयत्न करून बघतोय. सांभाळ. किती वाटतं 1 तास तरी बाकी आहे शाळा. जाऊया घरला चला. हो 1 तास राहिलाय, शाळा सुटली नाही अजून. हाडाच्या मास्तरीन बाई, 1 तास बी लवकर घरला जाणार नाही होय की नाही? नाही नाही, माझी खूप सुट्टी झाली, आता थोडं काम करते. आणि परीक्षा आल्यात मुलांच्या तोंडावर, पोर्शन पूर्ण करायचंय. करा करा, तुम्ही पोरांचा पोर्शन पूर्ण करा. आम्ही फुलपगारे सरांचा पोर्शन काय तो मार्गी लावतो. अधिपती शांतपणे करा हा प्लीज. शांतपणेच करणार. आई साहेबांसंग भांडणार थोडीच. टेन्शन घेऊ नका. हो काय झालं? काय झालं? रडायला काय झालं? मला खूप वाईट वाटतंय. बघा ना अधिपती, फुलपगारे सरांची काहीच चूक नाहीये, माझ्यामुळे त्यांना त्रास होतोय. हा ठीक आहे, पण तुम्ही रडू नका. तुम्ही शांत व्हा. तुम्ही कशाला रडायलाय? अधिपती, माझ्यामुळे त्यांची शाळा नको बंद व्हायला, आणि मला पण नाही सोडायची शाळा. प्लीज तुम्ही काय काय कराल मला माहित नाही, पण प्लीज काहीतरी करा प्लीज. हा ठीक आहे, ठीक आहे. एवढं प्लीज प्लीज कशाला म्हणालाय तुम्ही? तुमचा चेहरा का असा झाला? तुम्ही रडू नका. तुम्ही रडायला लागला की मग मला काय सुधरत नाही, मग मला बी रडायला येतं. तुम्ही रडू नका. सॉरी. मी तुम्हाला वचन देतो, ना तुमची शाळा बंद होणार, ना फुलपगारे सरांची शाळा बंद होणार. तुम्ही लोड घेऊ नका. तुम्ही डोळे पुसा बरं. डोळे पुसा. तुम्ही पण पुसा डोळे. मी रडतच नाही. आणि फुलपगारे सरांनी सांगा म्हणाव नाही जाणार म्हणाव तुमची नोकरी. काळजी करू नका म्हणाव. बीपीच्या गोळ्या घ्या टायमाला. थँक्यू. असं म्हणजे? जरा हसून म्हणा. थँक्यू. असं नाही, जरा मोकळा हसून म्हणा. थँक्यू अधिपती. ऑफकोर्स. 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 बरोबर. ये भारी. जावा आता आणि या लवकर करला घरी. ही अशी रोज रोज देवासमोर भक्तिभावाची नाटकं करण्यापेक्षा चांगलं वाग माणसांशी. कुठल्या माणसांशी चांगलं वागावं असं म्हणणं आहे तुमचं? सगळ्याच माणसांशी चांगलं वाग. पण सगळी माणसं चांगली कुठं वागलेत आमच्याशी? तेच तर म्हणतोय, सगळ्यांनी तुझ्याशी चांगलं वागावं अशी पात्रता निर्माण करणं. पात्रता? हे तुमच्यासारखे शिकलेल्या माणसांचे शब्द आहे. आम्हाला माणसं वाचता येतात, आणि जे आमच्याशी चांगले वागले नाहीत त्यांच्याशी आम्ही कशापायी चांगलं वागायचं? हं? जे पेरशील तेच उगवेल. जे उगवलंय तेच तर भोगलंय आम्ही. इतक्या सहज तुला कळणार नाहीच. एक सल्ला देतोय तुला, ज्याची गरज पडेल. आपल्याला खूप डोकं आहे असं तुला वाटतं, पण तसं नाहीये. तुला जाणवत नाहीये की परिस्थिती तुझ्या हाताबाहेर जाते हळूहळू. आणि हे घर पुन्हा माझं होत आहे. आता तुझं या घरात काही काम नाही. मीच तुला इथं घेऊन आलो होतो, म्हणून मीच तुला सांगतोय, शहाणी असशील तर या घरातून मानानं निघून जा.
अभिमान अवहेलना सोसून गेलीस तर अर्थ काय? इतकी वर्ष जो आब मिरवलायस तो राख आणि शांतपणे जा. एनिवे आज ना उद्या मी तुला या घराबाहेर काढीनच. कोण कुणाला घराबाहेर काढतं ते बघूच आपण. आम्हाला घराबाहेर काढण्याचा तुम्ही आधी बी प्रयत्न केलता, पण तुम्हाला जमलं नाही. आम्ही आहोत की इथंच, आणि ते बी मानानं. आता सुनबाई आल्या तुमच्या संग म्हणून तुम्हाला वाटत असेल की आता सगळं सोपं होईल, तुम्ही आम्हाला घराबाहेर काढू शकाल. तुम्हाला सांगून ठेवतो तसलं काय बी होणार नाही. कारण आधी सुनबाई आणि मग तुम्ही या घराबाहेर जाणार. हे आमचं तुम्हाला खुल्लं चॅलेंज आहे.